नमस्कार श्रोते हो. आपलं मनापासून स्वागत आहे कथारंगमध्ये. इथे प्रत्येक कथा तुम्हाला थोडा विचार करायला लावेल आणि थोडं मनाला स्पर्श करेल. जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या गोष्टींच्या रंगदार प्रवासात सामील व्हा. आजची कथा थोडी वेगळी आहे. ही आहे अनया नावाच्या मुलीची, जिने मृत्यूनंतरही एक अपूर्ण प्रवास पूर्ण केला. तिचा अपघात खरंच अपघात होता का? की कोणीतरी तिला जाणून-बुजून मारलं? आणि मृत्यूनंतरही ती आपल्या कुटुंबाला सत्य सांगू शकली का? चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रोमांचक कथेला, मृत्यू पलीकडचा प्रवास. सर्वत्र फक्त अंधार होता. कोणतीही किलबिल नव्हती. कसलीही हालचाल नव्हती. फक्त एक प्रतिध्वनी. जणू कोणीतरी तिचं नाव पुकारलं होतं. अनया. अनयाने हळूच डोळे उघडले. पण हे कोणतं ठिकाण होतं? सर्वत्र धुकं होतं आणि जमिनीवर हलका निळ्या रंगाचा प्रकाश होता. इथे हॉस्पिटलचा आवाज नव्हता, गाडीचा हॉर्न नव्हता. ती जिवंत होती का? मी कुठे आहे? तिची ओठ हलली, पण कोणताही आवाज बाहेर पडला नाही. तेव्हाच एक शांत आणि सौम्य आवाज घुमला. अनया, आता तू शरीरात नाहीस. तुझा प्रवास या जगात पूर्ण झाला आहे. ती आश्चर्यचकित झाली. एक तरुण मुलगा तिच्यासमोर उभा होता, पांढऱ्या कपड्यांमध्ये. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. तिने स्वतःला सावरले. मी मरण पावले आहे का? तो मुलगा हसला. हो, पण मृत्यू हा शेवट नाही. काही आत्म्यांसाठी ती एक नवीन प्रवासाची सुरुवात असते. अनयाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पण मला जायचं होतं. मला आईला काहीतरी सांगायचं होतं. माझ्या भावाला सत्य सांगायचं होतं. त्या मुलाने मान खाली घातली. याच कारणांमुळे तुला पलीकडे पाठवलं नाही. तुझी अजून एक अपूर्ण कथा बाकी आहे. आता अनया थोडी सावरली होती. तू कोण आहेस? माझं नाव राहुल आहे. मी आत्मा मार्गदर्शक आहे. जो आत्मा अडकलेला असतो त्याला त्याच्या प्रवासात मी मदत करतो. अनयाने आजूबाजूला पाहिले. आता तिला अनेक आत्मे दिसत होते. काही शांत होते तर काही अस्वस्थ. हे लोक कोण आहेत? तिने विचारले. हे असे लोक आहेत जे मेल्यानंतरही आपल्या जगापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकले नाही. काहींचा मृत्यू रहस्यमय होता, कोणाचे स्वप्न अपूर्ण होते, तर कोणाचा सूड बाकी होता. अनयाचं हृदय जोरात धडधडू लागलं. माझ्यासोबत असं का झालं? माझा अपघात तो अचानक कसा झाला? राहुलने एक दीर्घ श्वास घेतला. त्याबद्दल आपण नंतर बोलू. आता तुला आत्मजागृतेकडे घेऊन जाणं महत्वाचं आहे. आत्मजागरूकता? तुला हे समजून घ्यावं लागेल की तू फक्त एक शरीर नव्हतीस. तुझे विचार, तुझी ऊर्जा, सर्व काही अजूनही जिवंत आहे. फक्त दुसऱ्या अवस्थेत. अनयाचे डोळे विस्फारले. आता ती माणूस राहिली नव्हती का? तिचं आयुष्य आता दुसऱ्या जगात सुरू झालं होतं का? राहुल पुढे म्हणाला, इथून दोन मार्ग उघडतात. एक शांतीकडे आणि दुसरा सत्याचा शोध घेण्यासाठी परत जाण्याचा. पण परत जाण्याची परवानगी सर्वांना मिळत नाही. अनया हळूच म्हणाली, जर मला संधी मिळाली तर मी सगळं काही बदलेन. राहुलने तिच्या डोळ्यात पाहिलं. जणू तिच्या मनाची खोली तपासत होता. मग तो म्हणाला, जर तू तयार आहेस तर पुढचा प्रवास सुरू होतो आत्म्यांच्या जगात. अचानक एक दार उघडले. धुक्यातून एक चमकणारा प्रकाश बाहेर येऊ लागला. अनयाने शेवटचं आपल्या आयुष्याची आठवण काढली आणि त्या दरवाजाकडे पाऊल टाकलं. अनयाने जशी त्या चमचमत्या दारातून प्रवेश केला, तिने स्वतःला एका विलक्षण जगात पाहिले. हे जग तिच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं होतं. इथे डोंगर, नद्या आणि हिरवीगार झाडं होती, पण ती सर्व निळ्या आणि जांभळ्या रंगाची होती. हवा एखाद्या स्वप्नांसारखी होती, हलकी आणि शांत. तिच्यासोबत असलेल्या इतर आत्म्यांपैकी काही आत्मे पूर्णपणे शांत होते आणि त्याने तिथेच एका ठिकाणी विसावा घेतला होता. राहुलने समजावलं, या आत्म्यांचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ते शांततेच्या मार्गाने पुढील प्रवासासाठी तयार आहेत. पण बाकीचे आत्मे अजूनही त्यांच्या भूतकाळात अडकलेले होते.
एक म्हातारा गृहस्थ एका पुस्तकाची पाने चाळत होता. जणू काहीतरी महत्वाचे शोधत आहे. एक तरुणी जमिनीवर बसून रडत होती. तिच्या हातात लग्नाची पत्रिका होती. त्यांच्या डोळ्यात वेदना आणि निराशा स्पष्ट दिसत होती. राहुल अनयाला म्हणाला, या आत्म्यांना शांती मिळत नाही, कारण त्यांची अधुरी कथा बाकी आहे. ते अजूनही त्यांच्या भूतकाळात अडकले आहेत. अनयाने विचारले, माझी कथा अपूर्ण का आहे? राहुलने उत्तर दिलं, तुझा अपघात अचानक झाला नव्हता. तो एक अपघात नव्हता. तुला जाणून बुजून मारण्यात आला आहे. अनयाला धक्का बसला. ती किंचाळली, कोण? पण का? मी कोणाचंच काही वाईट केलं नव्हतं. हेच तर तुला शोधायचं आहे. तुझे आईवडील आणि भाऊ अजूनही तुझ्या आठवणीत आहेत आणि तुझ्या मृत्यूच्या सत्यापासून अनभिन्न आहेत. तुझे खरे दुःख हेच आहे की तुझ्या मृत्यूचे कारण कोणीही जाणून नाही आणि यामुळेच तुझा आत्मा शांत होत नाही. राहुलने अनयाला तिच्या जुन्या आयुष्यात परत पाठवण्यासाठी काही नियम सांगितले. हा प्रवास सोपा नाही. तुला परत जाण्यासाठी खास शक्ती मिळेल, पण तुला या शक्तींचा उपयोग फक्त सत्याचा शोध घेण्यासाठी करायचा आहे. कुणालाही इजा करायची नाही. मला काय करायचं आहे? अनयाने विचारलं. तुला तुझ्या कुटुंबाला मदत करायची आहे. तुझ्या मृत्यूचे सत्य त्यांना समजावून सांगायचे आहे. अनयाने मनात निश्चय केला. तिला परत जायचं होतं. आपलं कुटुंब परत मिळवायचं होतं. राहुलने एका जादुई आरशाकडे बोट दाखवलं. हा जागरूकतेचा आरसा आहे. यात तुला तुझ्या भूतकाळातील काही गोष्टी दिसतील, ज्या तुम्हाला भविष्यातील गोष्टी समजावून सांगतील. अनयाने आरशात पाहिलं. तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य आलं. ती आणि तिचा भाऊ एका गाडीत बसले होते. ती गाडी एका ट्रकवर धडकली. पण राहुलने सांगितल्याप्रमाणे तो अपघात नव्हता. ट्रकने जाणून बुजून गाडीला धडक दिली होती. अनयाला आपल्या प्रवासाचा पहिला उद्देश समजला होता. तिला आता आपल्या मृत्यूचा बदला घ्यायचा नव्हता, पण तिच्या कुटुंबांसाठी सत्य शोधायचे होते. ती तयार झाली. राहुलने तिला डोळे मिटायला सांगितले. तिने डोळे मिटले. तिला एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि एका क्षणात ती तिच्या भूतकाळात तिच्या घरात होती, पण एका वेगळ्या रूपात. ती एका सावलीसारखी होती, जी कोणालाही दिसत नव्हती, कोणालाही ऐकू येत नव्हती. तिला आपल्या कुटुंबाच्या जवळ राहायचं होतं, पण ती त्यांना स्पर्श करू शकत नव्हती. तिचं नवीन आयुष्य सुरू झालं होतं, एक अदृश्य निरीक्षक म्हणून. अनया स्वतःच्या घरात होती, पण ती एका वेगळ्या रूपात होती. ती एक अदृश्य सावली होती, कोणालाही न दिसणारी आणि न ऐकू येणारी. तिने स्वतःच्या आईवडिलांना आणि भावाला पाहिले. ते तिच्या मृत्यूमुळे खूप दुःखी होते. तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या वडिलांचा चेहरा चिंताग्रस्त होता. तिचा भाऊ रोहन शांत आणि उदास दिसत होता. अनयाला त्यांच्या दुःखांची जाणीव झाली. तिला त्यांना जवळ घ्यायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की ती इथेच आहे, पण तिला हे जमले नाही. राहुलने तिला एक नियम सांगितला होता. तू फक्त सत्याचा शोध घेऊ शकतेस, बदला घेऊ शकत नाहीस. तुला फक्त लोकांना मदत करायची आहे. अनयाला आठवलं की तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी तिने एका मित्राला फोन केला होता आणि त्याला सांगितलं होतं की तिला एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती मिळाली आहे. तिला असं वाटलं की तिच्या मृत्यूचा संबंध या माहितीशीच आहे. तिने स्वतःच्या फोनकडे लक्ष दिलं. तो अजूनही तिच्या अपघाताच्या गाडीतच होता. तिने त्या फोनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला स्पर्श करू शकली नव्हती. तिला एका क्षणासाठी निराशा वाटली, पण तिला आठवलं की राहुलने तिला एक विशेष शक्ती दिली आहे. ती एका क्षणात कुठल्याही ठिकाणी जाऊ शकते. तिने गाडीच्या दिशेने लक्ष केंद्रित केलं आणि एका क्षणात ती तिथे पोहोचली. गाडी पूर्णपणे तुटली होती. तिचा फोन अजूनही सीटवर होता, पण त्यात बॅटरी नव्हती. तिला कळलं की फोनला चार्ज करायला लागेल. तिने परत घरात येण्याचा प्रयत्न केला. ती एका क्षणात घरात आली. तिचा भाऊ रोहन त्याचा फोन चार्ज करत होता. अनयाला एक कल्पना सुचली. तिने स्वतःची सारी ऊर्जा एकत्रित केली आणि रोहनच्या फोनवर लक्ष केंद्रित केलं. तिने फोनमध्ये स्वतःची ऊर्जा संचारित केली. एका क्षणात रोहनच्या फोनमध्ये एक विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. रोहनने घाबरून फोन स्विच ऑफ केला. अनयाला कळलं की तिला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल.
तिला तिच्या भावाला मदत करावी लागेल. रोहनला गाडीत काहीतरी महत्वाचं मिळेल असे तिला वाटलं. तिने त्याला मदत करायची ठरवली. तिने आपल्या अदृश्य अस्तित्वाचा उपयोग केला. रोहन जेव्हा त्याच्या खोलीत झोपलेला होता, तेव्हा अनयाने त्याचा पेन उचलला आणि एका कागदावर लिहिलं, गाडीत बघ. सकाळी रोहनने ते वाचलं. त्याला वाटलं, हे काय आहे? मला गाडीत काय करायचं आहे? रोहन खूप गोंधळला होता. त्याला वाटले की कोणीतरी त्याच्याशी मस्करी करत आहे, पण त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याला काहीतरी नक्कीच वाटलं. रोहनने दुसऱ्या दिवशी गाडीत जाऊन पाहिलं. त्याला तिथे अनयाचा फोन दिसला. तो फोन घेऊन घरी आला. त्याने फोन चार्जिंगला लावला. अनयाला खूप आनंद झाला. आता ती फोनमधून माहिती मिळू शकते. फोन सुरू झाला. त्यात एक मेसेज होता, जो अनयाने तिच्या मृत्यूच्या आधी तिच्या एका मित्राला पाठवला होता. त्यात एका मोठ्या कंपनीच्या गैरव्यवहाराबद्दल माहिती होती. या कंपनीचा मालक तिच्या वडिलांचा जुना मित्र होता. आता अनयाला कळलं की तिला मारण्यात आलं. पण का? तिच्या वडिलांच्या मित्राला अनयाबद्दल कोणी माहिती दिली? तिला आता फक्त हे सत्य बाहेर काढायचं होतं. रोहनने जेव्हा अनयाच्या फोनमधील मेसेज पाहिला, तेव्हा त्याला धक्का बसला. त्याला लगेच समजले की त्याची बहीण एका मोठ्या प्रकरणात अडकली होती. त्याने लगेच त्याच्या वडिलांना सांगितले. त्याचे वडील खूप काळजीत पडले. त्यांना हे सत्य स्वीकारता येत नव्हते. अनयाला हे पाहून खूप दुःख झाले. तिने विचार केला की आता काही करू शकत नाही. राहुलने तिला फक्त सत्य बाहेर काढायला सांगितलं होतं. तिने रोहनला मदत करायची ठरवली. तिने रोहनच्या स्वप्नात जाऊन त्याला काही संकेत दिले. रोहनला स्वप्न पडले की तो आणि अनया अंधाऱ्या खोलीत आहेत आणि तिथे एका फाईलमध्ये बोट दाखवत आहे. रोहनला समजले की त्याला काहीतरी फाईल शोधायची आहे. त्याने लगेच त्याच्या वडिलांच्या कार्यालयात जाऊन ती फाईल शोधायला सुरुवात केली, पण त्याला ती फाईल सापडत नव्हती. अनयाला कळलं की तिला अजून प्रयत्न करावा लागेल. तिने राहुलला मदतीसाठी हाक मारली. राहुलने तिला एक सल्ला दिला, तुझ्या भावनांची शक्ती वापर. तुझ्या विचाराने एका ठिकाणी केंद्रित कर आणि तुला जे हवं आहे ते तू मिळवू शकतेस. अनयाने तेच केलं. तिने आपल्या पूर्ण शक्तीचा उपयोग केला आणि रोहनच्या डोक्यात एका विचाराला प्रवेश दिला. रोहनला एकदम आठवले की त्याच्या वडिलांनी एक महत्वाची फाईल घरात गुप्त ठिकाणी लपवली होती. रोहनला ते ठिकाण आठवले. त्याने ती फाईल शोधली. त्या फाईलमध्ये तिच्या वडिलांच्या मित्राच्या कंपनीचे गैरव्यवहार होते. यामुळे अनयाची हत्या झाली. रोहन ती फाईल घेऊन पोलिसांकडे गेला. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली आणि काही दिवसांनी आरोपी पकडले गेले. अनयाच्या वडिलांचा मित्र आणि त्याचे काही साथीदार यांना अटक झाली. सत्य बाहेर आल्यावर अनयाला खूप आनंद झाला. तिचं कुटुंब आता सुरक्षित होतं. तिच्या आईवडिलांना आणि भावाला आता तिच्या मृत्यूचे सत्य माहीत होते. ते खूप दुःखी होते, पण त्यांना समाधान वाटले की अनयाचा मृत्यू अपघाताने झाला नाही, तर तिच्यामुळे एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला. अनयाने राहुलकडे पाहिले. राहुल हसला. आता तुझा प्रवास पूर्ण झाला आहे. तुझी अधुरी कथा आता पूर्ण झाली आहे. तिला तिच्या कुटुंबाला शेवटचं भेटायचं होतं. ती त्यांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना सांगितलं की ती त्यांना खूप प्रेम करते. तिचे शब्द त्यांना ऐकू आले नाही, पण त्यांना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. एका क्षणात अनयाच्या आत्म्याला शांती मिळाली. तिला एक तेजस्वी प्रकाश दिसला, जो तिला शांतीकडे घेऊन गेला. आता तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती. तिचा प्रवास संपला होता, पण तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक नवी सुरुवात झाली होती. अनयाने आपल्या मृत्यूनंतरही त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडून आणला होता आणि आता ती शांतीमध्ये होती. हा प्रवास एका दुःखद घटनेपासून सुरू झाला होता, पण त्याचा शेवट शांती आणि सत्याने झाला. अनयाने हे सिद्ध केलं की प्रेम आणि सत्य हे मृत्यूपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.